ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता सुरुवातीला सायली जी असते ती इथे एका गाडीवर भाजी घेत असते. इकडनं रोडवरनंच एक मुलगी जात असते. आता ही प्रियाने पाठवलेली मुलगी आहे. आता सायलीचं तिच्याकडे लक्ष असतं. ती मुलगी तोंडावर ओढणी वगैरे घेऊन चालत असते. मागणं मात्र तिच्या जोरात एक गाडी आलेली असते. मात्र ही मुलगी काही केल्याही ते रस्त्यावरनं बाजूला होत नसती. इकडनं सायली तिला ओरडत असते, अगं अगं तुझ्या मागं गाडी आली आहे. मात्र ती अजिबातच तिथनं हटत नसती. आता हा प्रियाचा डाव आहे, त्याच्यामुळे हे पोरीचे सगळे हे नाटकं असतात. सायलीने तिच्याकडे लक्ष द्यावं, तिला वाचवावं. आता सायली अगदी तसंच करते. सायली धावतच येते आणि त्या मुलीला बाजूला करते. आता ती गाडी बाजूने निघून जाते. सायली आता तिला साईडला बसवते आणि शांत करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र त्या मुलीचे रडण्याचे नाटकं सुरूच असतं. तिचं रडणं काय अजिबातच थांबत नसतं. सायली तिला म्हणत असते, अगं शांत हो, आणि काय करत होतीस तिकडे तू? तुझ्या अंगावरती गाडी आली असती, अगं तुझा जीवसुद्धा गेला असता. असं म्हटल्यानंतर ती मुलगी रडता रडता सायलीला म्हणत असते, अगं जाऊ द्यायचं ना मला, मग मरू द्यायचं. असंही माझ्या आयुष्यात काही उरलं नाही, सगळं संपले असं म्हणून परत रडायला सुरुवात करत असते. सायलीला मात्र तिची फार काळजी वाटत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही चैतन्य असतो तो अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन आपल्याकडे 2 नवीन केसेस आलेल्या आहेत. एक केस म्हणजे त्यांच्या कंपनीत 12 कोटीचा फ्रॉड झालेला आहे आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मुलावर खुनाचा आरोप आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की त्याने खून केलेलाच नाही, वाटेल तेवढा ते पैसा ओतायला तयार आहेत. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, अरे चैतन्य, या केसेस तर कुणीही लढेल, पण मात्र गरजू लोकांच्या केसेस मला दाखव, ज्यांच्याकडे वकिलांना देण्यासाठी फारसे पैसे नसतात. असं म्हटल्यानंतर चैतन्य म्हणतो असतो, ह्या सुद्धा केसेस तेवढ्याच महत्त्वाच्यात रे. त्यावर अर्जुन म्हणतो, हो त्या कुणी पण घेऊ शकतं, पण यांच्या केसेस कुणीही घेत नाही. मी आता विचार केला, अशा लोकांना मदत करायची, एकही रुपया घ्यायचा नाही. त्यावर चैतन्य म्हणतो, अरे असं काय करतोस, यामुळे आपल्यालाच नुकसान होईल. त्यावरनं अर्जुन म्हणतो, हो मला चांगलंच माहीत आहे. आपण खरं मधुभाऊंचं एक्झाम्पल घेतलं पाहिजे. बघ, त्यांच्याकडे काही नसून सुद्धा ते इतक्या लोकांना मदत करतात, इतक्या लोकांचं आयुष्य त्यांनी सुधारले. असं म्हटल्यानंतर चैतन्य म्हणत असतो, म्हणजे हे पूर्णाजी म्हणतात ते अगदी खरं आहे. म्हणजे आपण लोकांना एका हाताने दिलं तर देवसुद्धा आपल्याला 4 हाताने परत देतो आणि तुलासुद्धा देईल. त्यावर अर्जुन म्हणतो, मला खरं तर काहीही नको आहे, पण मात्र मला लोकांना मदत करायची आहे आता. त्यावर चैतन्य म्हणत असतो, खरंच तुम्ही दोघं नवरा बायको कमाल आहेत. म्हणजे बघ ना, मधुभाऊ थकले तर लगेच सायली वहिनीने ते आश्रम चालवायला घेतलं आणि आता तू ह्या सर्व केसेस फ्री ऑफ कॉस्ट करायला तयारच. खरंच तुम्ही दोघं कमाल आहेत, असंही ते चैतन्य कौतुक करत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र त्या मुलीचं आणखीही रडणं थांबत नसतं. सायली तिला पाणी वगैरे प्यायला देते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. ती मुलगी पाणी वगैरे पिते तेव्हाही ते सायली म्हणत असते, हे बघ, तुझ्या आयुष्यात नेमकं काय चाललंय मला माहीत नाही, पण जीव देणं हा शेवटचा पर्याय नाही होऊ शकत ना गं. त्यावर ती मुलगी म्हणत असते, माझ्याकडे खरं मेल्याशिवाय काही पर्याय नाही, कारण की माझं असं कुणी उरलंच नाही, ना डोक्यावर छप्पर ना आपली माणसं. त्यावर सायली म्हणत असते, तुझं नाव काय आहे नेमकं? त्यावर ती म्हणत असते, श्वेता. आणि तुझे मिस्टर, तुझे आई वडील म्हणजे सगळे कुठे आहेत? त्यावर ती मुलगी म्हणत असते, मिस्टर आहेत की, फक्त नावाला. आई वडील आहेत पण ते गरीबत, वडिलांचं दुखत असतं, आई लोकांचे कामं करते आणि माझा नवरा आणि सासू-सासरे मला इतका त्रास देतात की विचारू नका. आम्हाला मूल होत नाही म्हणून त्यांनी सगळा दोष माझ्यावर ढकलला. किती दिवस मला उपाशी ठेवतात आणि आज तर माझ्या सासू-सासऱ्यांनी मला घराबाहेर काढलं. मग मी काय करावं? त्यावर सायली म्हणते, अजिबात काळजी करू नको, माझे मिस्टर वकील आहेत, तुला नक्कीच न्याय मिळवून देतील. त्यावर ती मुलगी म्हणत असते, न्याय मिळून तरी काय करू? ते पोलिसांच्या धाकाने मला ठेवतील सुद्धा, पण परत त्रास द्यायला सुरुवात करतील. मी तुम्हाला एक विनंती करते, मला न्याय मिळवून देण्यापेक्षा मला एखादं काम देता का? त्यावर सायली म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला कामसुद्धा देते आणि तुमच्या डोक्यावर छप्परसुद्धा देते. असं म्हटल्यानंतर ती मुलगी फार खुश झालेली असते. सायली आता तिला वासल्य आश्रमात घेऊन जाणार आहे. इकडे दुसऱ्या बाजूला चैतन्य कौतुक करत असतो. त्यामुळे अर्जुन म्हणत असतो, अरे इतकं कौतुक करायची तुला अजिबातच गरज नाही, खरं तर हे सगळं काही आमचं कर्तव्यच आहे. त्यावर चैतन्य म्हणत असतो, अर्जुन तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तुम्ही हे जे काही करताय त्यामुळे तुमच्या बाळावर किती छान संस्कार होतात तर. त्यावर अर्जुन म्हणतो, खरंच आमचं बाळ हे सगळं काही ऐकत असेल? चैतन्य म्हणत असतो, हो मग ऐकणारच की, आता आईवडील इतके गुणी म्हटल्यानंतर त्यांचं बाळसुद्धा गुणीच होणार, असंही त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणा. असं म्हणून तो हसवण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे अर्जुन म्हणत असतो, बरं ठीक आहे, हे सगळं काही आपण ज्या काही केसेस बघणार आहोत त्या मला एकदा दाखव. तेव्हा चैतन्य सगळ्या काही फायली ते अर्जुनला दाखवत असतो. अर्जुन म्हणत असतो, ह्या सगळ्या केसेस आता मी स्वतः लढणार आणि एकही रुपया न घेता लढणार आहे, असंही ते अर्जुनने ठरवलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला सायली त्या मुलीला घेऊन वासल्यात आलेली असते, वासल्य आश्रमात.
आश्रमात. मधुभाऊंना सगळी स्टोरी सांगितलेली असते. मधुभाऊंना फार वाईट वाटत असते की मुलीवर एवढे अत्याचार वगैरे होतात. तेव्हा तिला ते म्हणत असतात, तू अजिबात काळजी करू नको, आता हे तुझंच घर म्हणून समज, आपली माणसं म्हणून इथे वावर. त्यावर ती मुलगी म्हणत असते, खरंच माझ्या आयुष्यात सगळं संपलं यातच जमा होतं, पण मला आज सायलीताई भेटल्या आणि आता तुम्ही जे काही म्हटलात त्याच्यावरनं खरंच माझा विश्वास बसला की या जगात देव आहे. खरंच तुमचे आभार कसे मानू मला कळतच नाही. त्यावर मधुभाऊ म्हणत असतात, आभार मानण्याची खरं तुला अजिबातच गरज, असेही तू आमच्या इथे येऊन आम्हाला मदतच करणार आहेस. सायलीने आता आश्रमाची जिम्मेदारी घेतली आहे, त्यामुळे तिला कोणीतरी मदत करायला हवंच होतं. तू आलीस ते बरंच झालं. त्यावर ती मुलगी म्हणत असते, मी काही काम करायला तयार आहे, फक्त तुम्ही सांगा. सायली म्हणत असते, अगं तू आधी फ्रेश हो, सगळं कर आणि नंतर तू कामाला लाग. त्यावर ती मुलगी म्हणत असते, हो ठीक आहे चालेल. असं म्हणून ती श्वेता तिथून निघून जाते. आता हे सगळे काही तिचे नाटकं असतात आणि प्रियाने पाठवलेलं आहे, त्यामुळे हे नाटकं ती प्रियासारखेच करणार हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. इकडे आता सगळे गेल्यानंतर जी काही सायली असते ती म्हणत असते, मधुभाऊ मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. मधुभाऊ म्हणतात, बोल ना, काय झालं. त्यावर सायली म्हणत असते, मधुभाऊ आपण ही आपली संस्था राज्यस्तरावर रजिस्टर केली तर आपल्याला भरपूर फंड मिळू शकतात असं हे म्हणत होते. त्यावर मधुभाऊ म्हणतात, जर चांगली गोष्ट असेल तर सांग, फक्त मला त्याबद्दल काही माहीत नाही. तेव्हा सायली सगळ्या गोष्टी समजावून सांगत असते. मधुभाऊंना ती आयडिया फार आवडलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला सचिन आणि त्याचबरोबर राकेश नागराजला भेटायला गेलेले असतात. आता प्रियाने जी काही आयडिया सांगितलेली असते ती नागराजला कळलेली असते. नागराज प्रियाचं फार कौतुक करत असतो. तो म्हणत असतो, खरंच ही मुलगी पहिलीच हुशार आहे, पण जेलमध्ये जाऊन आणखी तिचं डोकं चालायला लागलंय. ही एकटी मुलगी त्या सुभेदारांना बर्बाद करते का नाही बघाच. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो, याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आहे आणि त्या सुभेदारांची वाट लावायची आपल्याला. असं म्हटल्यानंतर इकडनं राकेश म्हणत असतो, पण एक गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुम्ही मला जे काही काम दिलेलं आहे सायली आणि अर्जुनवर लक्ष ठेवायचं. आता प्रत्येक वेळेस त्या घरात मी कसं जायचं, तिथे काय मी राहतोय का, त्यांचा माझ्यावर संशय आला तर. त्यावर नागराज म्हणत असतो, पण हे केल्याशिवाय काही पर्याय नाही, मग आपल्याला त्यांच्या गोष्टी कशा कळतील. त्यावर इकडनं सचिन म्हणत असतो, याची सुद्धा सोय करून ठेवली बरं का प्रिया. त्यावर नागराज म्हणत असतो की कसली सोय आणि काय केलं नेमकं प्रियाने. असं म्हटल्यानंतर सचिन म्हणत असतो, हे बघा आता सायली आणि अर्जुनची मिनिटाची खबर आपल्याला मिळत राहणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करूच नका. असं म्हणून सगळं काही प्लॅन सांगितलेला असतो. प्लॅन म्हणजे काय, ती श्वेता नाही का, श्वेताबद्दल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन घरी गेलेले असतात. आता अर्जुन त्याच्या फाईल उघडून बसलेला असतो. इकडे सायली आवरावर करत असते, पण दिवसभराच्या ज्या काही गोष्टी झालेल्या असतात त्या सगळ्या सांगत असते. ती म्हणत असते की आज मधुभाऊंनी मला आश्रमाच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या, दाखवल्या. खरंच आश्रम चालवण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी लागतात याची थोडीसुद्धा मला कल्पना नव्हती. तेव्हा अर्जुन म्हणतो, नको काळजी करू, हळूहळू सगळ्या गोष्टी तुला कळतील. त्यावर सायली म्हणतं, साऊ तुम्हाला एक गोष्ट सांगायची. असं म्हणून सायलीने श्वेताबद्दल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, म्हणजे ती कशी भेटली, त्यानंतर तिला वात्सल्य आश्रमात कशा प्रकारे घेऊन गेली, ह्या सगळ्या गोष्टी ते अर्जुनने सांगितलेल्या असतात. अर्जुन म्हणत असतो, खरंच कमाल आहे, म्हणजे पहिलाच दिवस आहे तुझा आणि तुला एक मुलगी भेटली सुद्धा आणि तिला तू न्यायसुद्धा मिळवून दिलास, तिला एक घरसुद्धा दिलंस. त्यावर सायली म्हणते, मी हे सगळं काही करू शकले फक्त आईमुळे. आईने जर मला परमिशन नसती ना दिली तर मला हे करता आलं नसतं. त्यावर अर्जुन म्हणतो, मम्मा का नाही तुला परमिशन द्यायची, मम्माला माहिती आहे की तुझं सुख कशात आहे. असंही ते अर्जुन म्हणत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र श्वेता सगळ्यांना खूप खुश करण्याचा प्रयत्न करत असते. कुसुमताईला काम करून देत नसते, वाढण्याचं काम करत असते मुलांना. कुसुमताई म्हणत असते, अगं नको, तू बस, तुझा पहिलाच दिवस आहे. मात्र श्वेता अजिबात ऐकत नसते. ती म्हणत असते, तुम्ही रोजच काम करताना, आज तुम्ही बसा, मी सगळ्यांना वाढते. असं म्हणून सगळ्यांना वाढत सगळ्यांच्या पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्यांची तिला मनं जिंकून घ्यायची असतात, त्यांच्या मनातलं काढायचं असतं आणि सगळं काही प्रियाला सांगायचं असतं. आता तिने खीरसुद्धा बनवलेली असते. सगळेजण त्या खिरीचं कौतुक करत असतात. तेव्हा मात्र तिला भरून येण्याचं नाटकं सुरू असतात की मला फार त्रास होतो वगैरे. मधुभाऊ म्हणत असत, काय झालं बाळा, का रडतेस तू. त्यावर श्वेता म्हणत असते, माझ्या सासरेसुद्धा असंच मी सगळं काही बनवायची, मनापासून बनवायची, मात्र कधीही त्यांना माझं कौतुक वाटलं, माझ्या स्वयंपाकाचं कुणीही कौतुक केलं नाही, उलट त्यात उणिवा काढत राहायचे. असं म्हटल्यानंतर मधुभाऊ म्हणत असा, इथे कुणी असं काहीही करणार नाही, इथे सगळे प्रेमाने वागणारे, प्रेमाने बोलणारे माणसं आहेत. आता हे तुझं घर आहे, त्यामुळे तुझ्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही इथून पुढे, असं इथे मधुभाऊ म्हटलेले असतात. मात्र ही सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे हे थोड्याच दिवसात पुढे कळेल. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा अर्जुननी त्यांनी जो काही निर्णय घेतलेला असतो की गरजू लोकांच्या केसेस आहेत त्या एकदम फ्री करणार आहे, एकही रुपये न घेता लढणार आहे. ही गोष्ट जेव्हा सायली ऐकते तेव्हा सायलीला सुद्धा फार भारी वाटतं. ती पोटावर हात ठेवते आणि म्हणत असते, बाळा ऐकलंस का, बाबा किती छान काम करतात, तर अगदी बाबासारखं व्हायचं बरं का. त्यावर अर्जुन सुद्धा बाळाला म्हणत असतो, बाळा तू ऐकलंस का, आई काय काम करते, तर अगदी तू आईचे गुण घ्यायचे बरं का सगळे. एक काम करतो मी, तुझ्यात काय काय चांगले गुण ते सगळे एक लिस्टच बनवतो,
त्यावर सायली म्हणते, अरे बापरे, तुम्ही काय पत्र वगैरे लिहिणार आहात का आता? त्यावर अर्जुन म्हणतो, हो चांगली आयडिया आहे की, मी आता पत्रच लिहितो आणि ते डायरीत लिहितो, म्हणजे आपलं बाळ जेव्हा मोठं होईल तेव्हा ते वाचेल आणि त्याला किती भारी वाटेल. असं म्हणून अर्जुन डायरी काढतो आणि अक्षरशः बाळाला पत्र लिहित असतो. तो लिहायला सुरुवात करत असतो, हाय बाळा, मी तुझी आतुरतेने वाट बघतोय. तू या जगात कधी येतोस असं मला वाटतंय. पण तुला सांगू का, तू अगदी तुझ्या आईसारखा हो, प्रेमळ, सगळ्यांना समजून घेणारा, सगळ्यांना मदत करणारा. असंही ते अर्जुन लिहित असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सायलीचं लिहिणंसुद्धा सुरू असतं. सायली म्हणत असते, हाय बाळा, मी सुद्धा तुझी फार वाट बघते. तुझी हालचाल मला आता हळूहळू जाणवते. तुझे हात, तुझे पाय, ह्या सर्व गोष्टी मला जाणवतात. पण तू अगदी तुझ्या बाबासारखं हो हा बाळा, असं तिने लिहिलेलं असतं. आता लिहून वगैरे झाल्यानंतर दोघेही झोपायला जातात. अर्जुनला झोप लागलेली असते, मात्र सायलीला काही केल्या झोप लागत नसते. ती उठून बसलेली असते, पाणी वगैरे पिते, मात्र तरीसुद्धा तिला झोप काय लागत नसते. तिला भूक लागल्यासारखं जाणवत असतं. ती फेऱ्या मारत असते. तितक्यात अर्जुन उठतो, म्हणतो असतो, काय झालं बायको, का फेऱ्या मारतेस, काही त्रास होतोय का तुला? तेव्हा सायली म्हणते, नाही नाही, काही त्रास होत नाही अहो, पण मला काहीतरी खावंसं वाटतं, मला फार भूक लागली हो. तेव्हा अर्जुन म्हणतो, खाली काही बघू का मी जाऊन, का आईस्क्रीम असेल बघ, आईस्क्रीम घेऊन येऊ का? सायली म्हणते, नको ना, मला आईस्क्रीम नाही, मला दुसरंच काहीतरी गोड खावाटले. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग नेमकं काय खावाटले ते तरी सांग. तेव्हा सायली म्हणत असते, मला मोतीचूरचे लाडू खावाटलेत. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, मी आत्ता खाली जातो आणि आत्ता बनवून आणतो. त्याच वेळी इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं आहे. जी काही प्रिया असते, प्रियाला मात्र या 4 भिंतीचा कंटाळा आलेला असतो. ती म्हणत असते, ह्या जेलमधून मी निघेल असं तर मला वाटत नाही, पण माझ्या माणसासोबत काही गोष्टी, काही प्लॅनिंग करण्यासाठी तरी मी या 4 भिंतीच्या बाहेर गेले तर मला तरी बरं वाटेल, तेवढंच काहीतरी वेगळं. पण मी कसं करू हे सगळं काही? तितक्यातच बाहेरून एका लेडीचा जोरजोरात आवाज येतो. कैदीच असते एक. तेव्हा एक कॉन्स्टेबल जात असते. तेव्हा प्रिया तिला बोलून घेते, म्हणत असते, काय झाले, का आरडाओरडा लागला तिकडे? त्यावर ती कॉन्स्टेबल म्हणत असते, अहो काही नाही, त्या एका कैदीला किडनी स्टोनचा त्रास आहे, तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. असं म्हटल्यानंतर प्रिया तर फार खुश होते. ती म्हणत असते, हे मला का नाही सुचलं, असं म्हणून हसायला लागत असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की सायलीचे डोळे पुरवण्याचं काम अर्जुन करत असतो. मात्र त्याने असं पीठ वापरलेलं असतं ज्याची डेट संपलेली असते. हे कल्पनाने पाहितलेलं असतं. मात्र त्याचाच त्रास येते सायलीला होत असतो. तिला ओमिटिंग वगैरे सुरू झालेले असतात. इकडे दुसऱ्या बाजूला आता 4 भिंतीच्या बाहेर निघायचं म्हटल्यानंतर सचिनची मदत प्रियाला घ्यावीच लागेल. तिने लगेच सचिनला कॉल केलेला असतो आणि सगळा प्लॅन सांगितलेला असतो. प्रियाच्या डोक्यात नेमकं आणखी काय प्लॅन सुरू आहे हे तर आपल्याला पुढे कळेलच. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा.